मैत्रिणींनो, यंदा वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची पैठणी घालायची हा प्रश्न असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सामवेद क्रिएशन या माझ्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर कलांजली पैठणी साडीचं कलेक्शन दाखवणार आहे. जर तुम्ही येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी खास तयारी करत असाल किंवा पारंपरिक मराठी लूक तयार करायचा विचार करत असाल तर या साड्या नक्की पहा. वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. या दिवशी पारंपरिक पोशाखाला विशेष महत्त्व असते. अशा वेळी एक सुंदर पैठणी तुमच्या लूकमध्ये चार चांद लावू शकते. या कलांजली पैठणी साड्यांमध्ये आकर्षक रंग, सुंदर पदर आणि पारंपरिक डिझाईन्स पाहायला मिळतो. त्यासोबतच आरी वर्क ब्लाऊज असेल तर तुमचा लूक आणखी उठून दिसतो. जर तुम्हाला पारंपरिक मराठमोळा लूक तयार करायचा असेल तर नथ, चंद्रकोर बिंदी, गजरा आणि ज्वेलरीसोबत ही पैठणी खूपच सुंदर दिसेल. तसेच लग्न समारंभ, मूंज, साखरपुडा किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठीही या साड्या उत्तम पर्याय आहेत. साडी निवडताना रंग तुमच्या त्वचेच्या रंगानुसार किंवा प्रसंगानुसार निवडा. हिरवा, जांभळा, लाल, गुलाबी आणि मोरपंखी रंगाच्या पैठण्या नेहमीच ट्रेंडमध्ये दिसतात. जर तुम्ही या वटपौर्णिमेला खास आणि आकर्षक दिसायचे ठरवले असेल तर या कलांजली पैठणी साड्या नक्की ट्राय करून बघा. पारंपरिकतेसोबतच त्यामध्ये एलिगन्स आणि रॉयल लुकही मिळतो. तसेच या साड्यांचा जो कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे त्याच्यावर जो ब्लाऊज दिला आहे तो पण अतिशय सुंदर दिसत आहे आपल्याला. आणि जो आरी वर्कचा ब्लाऊज आहे त्याच्यातही तुम्हाला अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स दिसत आहे. म्हणून तुम्हाला जो आवडला असेल तो तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओमधील कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. साडी ऑर्डर करायची असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.